नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी या दिवशी झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जेवढे काही GK क्वेश्चन विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की संथाल आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते? संथाल आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1855। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की तापी नदीचा उगम कुठून झाला आहे? तापी नदीचा उगम कुठून झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मुलताई जवळ। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो विरळ। प्रश्न क्रमांक 14 असा आहे की गंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? गंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व पटना, काशी, प्रयाग। प्रश्न क्रमांक 5 असा आहे की बास्केटबॉलासाठी सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला? बास्केटबॉलासाठी सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अब्बास मुंतशिर। प्रश्न क्रमांक 6 असा आहे की सिंधू आणि गंगा नद्यांच्या पाण्याच्या विभाजनावर कोणते शहर वसलेले आहे? सिंधू आणि गंगा नद्यांच्या पाण्याच्या विभाजनावर कोणते शहर वसलेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अंबाला। प्रश्न क्रमांक 7 असा आहे की अंदमान बेटावरील जिवंत ज्वालामुखी कोणता आहे? अंदमान बेटावरील जिवंत ज्वालामुखी कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बॅरेन। प्रश्न क्रमांक 8 असा आहे की राज्याचा प्रमुख व्यक्ती कोणाला म्हणतात? राज्याचा प्रमुख व्यक्ती कोणाला म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल। प्रश्न क्रमांक 9 असा आहे की सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला? सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सलीम दुरानी। प्रश्न क्रमांक 10 असा आहे की सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो हेम। प्रश्न क्रमांक 11 असा आहे की दासबोध हा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध हा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो संत रामदास। प्रश्न क्रमांक 12 असा आहे की इंग्लंडमधील मैदानाला कोणत्या भारतीय खेळाडूचे नाव देण्यात आले आहे? इंग्लंडमधील मैदानाला कोणत्या भारतीय खेळाडूचे नाव देण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सुनील गावस्कर। प्रश्न क्रमांक 13 असा आहे की उकाई धरण कोणत्या नदीवर आहे? उकाई धरण कोणत्या नदीवर आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो तापी। प्रश्न क्रमांक 14 असा आहे की दातामध्ये आणि हाडामध्ये कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी कोणते जीवनसत्व गरजेचे असते? दातामध्ये आणि हाडामध्ये कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी कोणते जीवनसत्व गरजेचे असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जीवनसत्व ड। प्रश्न क्रमांक 15 असा आहे की भारतात एकूण किती प्राण्यांच्या जाती आहेत? भारतात एकूण किती प्राण्यांच्या जाती आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 90,000। प्रश्न क्रमांक 16 असा आहे की खालीलपैकी कोणता एकपेशीय प्राणी यांचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणता एकपेशीय प्राणी यांचे उदाहरण आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अमिबा। प्रश्न क्रमांक 17 असा आहे की संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1946। प्रश्न क्रमांक 18 असा आहे की लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जनगणना। प्रश्न क्रमांक 19 असा आहे की स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रणजित देसाई। प्रश्न क्रमांक 20 असा आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे। प्रश्न क्रमांक 21 असा आहे की राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला वर्षाचा कार्यकाल मिळतो। राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला वर्षाचा कार्यकाल मिळतो। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 6 वर्षाचा कार्यकाल मिळतो। प्रश्न क्रमांक 22 असा आहे की रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चित्रकला। प्रश्न क्रमांक 23 असा आहे की टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंडित नेहरू। प्रश्न क्रमांक 24 असा आहे की महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 36 जिल्हे। प्रश्न क्रमांक 25 असा आहे की खालीलपैकी तोंड वाजणे म्हणजे काय? खालीलपैकी तोंड वाजणे म्हणजे काय? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बडबड करणे। क्रमांक 26 असा आहे की भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1965। प्रश्न क्रमांक 28 असा आहे की कर्नाटकमधील अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? कर्नाटकमधील अरेबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कॉफी। प्रश्न क्रमांक 29 असा आहे की वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो? वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो उंट। क्रमांक 30 असा आहे की टिंबटिंबेचा समावेश हार्डवेअरमध्ये होतो। टिंबटिंबेचा समावेश हार्डवेअरमध्ये होतो। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो स्पीकर। प्रश्न क्रमांक 31 असा आहे की लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आसामचे मतदारसंघ किती होते? लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आसामचे मतदारसंघ किती होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 18। प्रश्न क्रमांक 32 असा आहे की भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1950। 33 असा आहे की सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते आहे? सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मगध। क्रमांक 34 असा आहे की विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे? विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राहुल नार्वेकर। क्रमांक 35 असा आहे की डिजिटल गार्डन खालीलपैकी कोठे आहे? डिजिटल गार्डन खालीलपैकी कोठे आहे? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो केरळ। क्रमांक 36 असा आहे की पहिला आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदके मिळाली? पहिला आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदके मिळाली? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो 15। क्रमांक 37 असा आहे की भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केले आहे? भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 75 लाख। 38 असा आहे की बास्केटबॉल या खेळामध्ये कोर्टवर किती खेळाडू असतात? बास्केटबॉल या खेळामध्ये कोर्टवर किती खेळाडू असतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 5 खेळाडू असतात। 39 असा आहे की राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो उपराष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 40 असा आहे की सायन्स पार्क एप्रिल 2023 मध्ये कोठे उभारण्यात आले? सायन्स पार्क एप्रिल 2023 मध्ये कोठे उभारण्यात आले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो केरळ। क्रमांक 41 असा आहे की दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्व कोणते?
दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्व कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कॅल्सिफेरॉल. 42वा असा आहे की लोकसभेमध्ये अनुसूचित जातीच्या सदस्य संख्या किती आहे? लोकसभेमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य संख्या किती आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 84. प्रश्न क्रमांक 43वा असा आहे की एकशिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? एकशिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आसाम. प्रश्न क्रमांक 44वा असा आहे की पहिला T20 वर्ल्ड क्लब कोणी जिंकला आहे? पहिला T20 वर्ल्ड क्लब कोणी जिंकला आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो भारत. 44वा असा आहे की सुनीता शर्मा यांना सन 1983 साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला? सुनीता शर्मा यांना सन 1983 साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो क्रिकेट. क्रमांक 47वा असा आहे की ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जमुना. 46वा असा आहे की B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नायासिन. प्रश्न क्रमांक 49वा असा आहे की ऐरावत कॅम्प्युटरला जगामध्ये कितवा नंबर आहे? ऐरावत कॅम्प्युटरला जगामध्ये कितवा नंबर आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 85वा नंबर आहे. 50वा असा आहे की महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यकाल कोठे आहे? महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यकाल कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नागपूर.